स्वतः आंधळा असताना जगाला मात्र दृष्टी देण्याचे काम फ्रान्सच्या लुईस ब्रेलने केलं आणि संपूर्ण अंध व्यक्तीसाठी नवीन जीवन प्रदान केलं। त्या ब्रेल लिपीने फ्रान्समधील कोपरे या गावी लुईसचा जन्म झाला। 3-4 वर्षाचा असताना दुकानात गेला असता काही चुकीचे अनुकरण करताना डोळे अंध झाले। मात्र लुईला शिकण्याची प्रचंड इच्छा होती, त्यासाठी आई वडिलांनी त्याला शाळेत देखील घातले। मात्र शाळेतले शिक्षक काहीच लक्ष देत नव्हते। मात्र लुई 15 वर्षाचा असताना त्याच्या शाळेला फ्रान्स सैन्य दलाचे तत्कालीन प्रमुख चार्ल डावियार यांनी शाळेला भेट दिली असता त्यावेळेस अंध लुईसकडे त्याचे लक्ष गेले। त्यावेळेस फ्रान्स सैन्यामध्ये 12 टिंबाची लिपी वापरली जात होती। ती लिपी स्पर्शाच्या आधारावर होती आणि ती लिपी त्या अधिकाऱ्याने लुईसला दिली, पण 12 टिंबाची लिपी असल्यामुळे ती प्रचंड अवघड होती। 1824 ते 1829 या काळात लुईसने या लिपीवर प्रचंड संशोधन केले आणि 12 टिंबाची लिपी 6 टिंबाची केली आणि आपल्या इतर अंध मित्रावर त्याचे प्रयोग केले आणि लुईने समग्रकालीन इतिहास आणि बायबल ही 2 पुस्तके ब्रेल लिपीत लिहिली। 1853 ला लुईसचा मृत्यू झाला आणि त्याच्या 100 वर्षानंतर 1953 साली लिपीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि ही ब्रेल लिपी म्हणून ओळखले जाऊ लागली। या माध्यमातून जगातल्या सर्व अंध लोकांना दृष्टी मिळाली।